मुली पेमेंट करतायत आणि मुलं मात्र पे करू शकत नाहीत. काय कंडिशन आली आहे बघा. म्हणजे खरी गरज मुलींना आहे, मुलांना नाही आहे. हे बघा, जागृती 50 रुपये आले त्याचे. आणि ह्या बाकीच्या लोकांनी बघा हे केलं नाही आहे, अर्ज आला नाही अजून त्यांचा. मधुरा हिने पेमेंट केलं आहे. हे बघा, हे किती लोकांचे मेसेज बघा. हे काय आहे, काय आहे. हे लोक उत्तरं देत नाहीत. कितीतरी लोकांची लग्न जमू शकतात. हे विशाल म्हणून ह्या मुलाने केलं आहे पेमेंट. रोहिदास म्हणून ह्याने केलं आहे पेमेंट. नीलम हिने केलं आहे. हे बघा, रेणू हिने केलं आहे. जास्तीत जास्त मुली पेमेंट करत आहेत. या माणसाने पेमेंट केलं आहे, त्याचं नाव गाव पत्ता काय नाही आहे. पेमेंट केलेलं आहे. मी फक्त पेमेंटचा आकडा टाकून ठेवला आहे, बाकी मला माहिती नाही. हे मला ताई बघा, हे मुलगीने पेमेंट केलं आहे. खूप मुलींचं पेमेंट आलं आहे, पण मुलांची आली नाही. मग लग्न जमणार कशी? त्यांचं रजिस्टर नोंदच नाही आहे. रजिस्टर नोंद पाहिजे. हे बघा, हे सगळ्यांचे बायोडा यायचे आहेत. हे सगळे बायोडा येणार. केव्हा येणार? मी कितीतरी मेसेज पाठवले त्यांना, प्रचंड मेसेज पाठवले, पण हे बायोडा येणार केव्हा? खूप लग्न जमू शकतात, पण लोक रिस्पॉन्स देत नाही. त्याला कोण जबाबदार? मी जबाबदार आहे का? हे बघा, हे सगळे बायोडा यायचे आहेत. कोणीही बायोडा पाठवले नाही आहेत. हे बघा, किती यायचे आहेत, कितीतरी बायोडा यायचे आहेत. मी खोटं बोलतो आहे का? यांना सांगितलं फोटो माहिती पाठवा, माहिती पाठवा, माहिती पाठवा, मग सगळ्यांना सांगतो आहे बघ. हे बघा कसं आहे ते बघा. यूट्यूबचे व्हिडिओ पण पाठवले त्यांना की बाबा तिथे बघा आणि मग हे करा, पण कोणीही हे पाठवलं नाही. म्हणजे विचार करा, असं जर लोकांनी केलं आणि त्याचा दोष मला देत आहेत किंवा इतर मंडळांना देत आहेत, कसं चालणार? या सगळ्यांनी पटापट बायोडा पाठवले पाहिजे. पटपट. तुमची कंडिशन नाही ना फी भरायची, 50 रुपये जड होतात, भरू नका, पण बायोडा पाठवा ना. बायोडा पाठवा. शहानिशा करूनच पुढे जाणार आहे मी. पैसे का घेतो आहे? कारण ज्याला गरज आहे तो पेमेंट करतो आहे. 50 रुपये आहेत, तेवढी पण कंडिशन नाही तर ठीक आहे, ते पण देऊ नका, पण बायोडा तरी पाठवा. तुमचं आधार कार्ड दाखवून मग तुमचं खरं की खोटं ते बघणार मी. बायोडा आले पाहिजे. हे बघा, ही बघा, या मुलीने रेणुका हिने पेमेंट केलं आहे आणि तिचं जमत पण आहे, जमतं आहे तिचं. हल्लीची गोष्ट आहे ही. हे बघा, हे काय आहे की हे सगळे मुलं आहेत, पण कोणी पेमेंट केलं नाही. मुलांना एवढा काय प्रॉब्लेम आहे हे मला कळत नाही. आणि मुलं रडतात की मुली भेटत नाही, मुली भेटत नाही. अरे तुम्ही ट्रायच नाही करत. तुम्ही कुठे ट्राय करत नाही तर कसं होणार आहे? तुम्हाला काय आकाशातून मुली भेटणार आहेत? बघा, हे बघा, हे खोटं बोलतो आहे का मी? खोटं बोलतो आहे का? कोणाचंही पण ओपन करून दाखवेन मी. इथे कोणाचा बायोडा आलेला नाही अजून. हे बघा, हे सगळे जे आहेत ना, हे सगळी मोठी लीड आहे, खूप मोठी लीड आहे. आणि सगळ्यांना मी मेसेज केला, सगळ्यांना. हे बघा, आता मी एक करतो, एक बायोडा ओपन करतो कुठला जे ओपन केला आहे. आता बघा, याने बायोडा पाठवला आहे का? पाठवला आहे? कुठे दिसतोय? नाही. मी काय मेसेज केला लास्टला? तुमचा नंबर मी टाईमपास म्हणून सेव्ह केला आहे म्हणून सांगितलं आहे. का सांगितलं आहे? कारण हे टाईमपासला आलेत. हे लोक टाईमपासला आलेत. मुली पेमेंट करत आहेत, मुलांना गरज नाही. हे यांना वाटतं का मुलींचे नंबर देणार मी असे वाऱ्यावरती? तसं नाही देणार आहे. शहानिशा करणार, खरं आहे की खोटं यायचं शहानिशा करणार आणि मग देणार आहे. या 50 रुपयात मला काय काय करावं लागणार? वास्तविक मी पैसे घ्यायला पाहिजेत. मग त्यांना कळणार की बाबा हां, पैसा कशाला लागतो. कारण मी पैसे स्वतः ऑलरेडी घातले आहेत. हे कशासाठी घातले आहेत? हे सगळ्यांनी जर कवर केलं तर होऊ शकतं. सगळ्यांनी पैसे दिले ना तर सगळं कवर होईल माझं. आणि म्हणून आम्ही लोक फी जास्त घेतो. आता मला या लोकांकडून फी घ्यावी लागणार जास्त. मुलींकडून घेतच नाही होतो मी, पण मुली देऊ लागल्यात फी. मुलींना कळतं आहे. हे बघा, हे सगळ्यांचे बायोडा यायचे आहेत. कोणाचं बायोडा आलेला नाही, खोटं सांगत नाही मी. कोणाचं बायोडा नाही आला आहे. हे डोंबिवली वगैरे कुठून मुंबईवरनं कुठून आलेत. मिस्टर दिनेश. हा दिनेश कोण आहे? हे याने पण नाही पाठवलं आहे. नाही, याने पाठवलं आहे. फक्त त्याचं पेमेंट नाही आलं आहे. 50 रुपये भरू शकत नाही. कोर्ट वगैरे घातलं आहे त्याने बघा. हां, अशी कंडिशन आहे. म्हणजे विषय कसा, उगाच शायनिंग मारतात मुलं आणि त्यांच्याजवळ 50 रुपये नाहीत. मुलीला चुरमुरे देऊ शकत नाही. ती स्वप्न दाखवतात मुलींना की बाबा लग्न करतो, एवढा पगार आहे तेवढा पगार आहे. काय पगार आहे ना? काहीच नाही. ह्या का टाईमपास म्हणून मुलगी भेटणार आहे? हे सगळे फ्रॉड लोक आहेत, सगळे फ्रॉड लोक आहेत.
आणि म्हणून त्यांचा मी टाईमपास म्हणून नंबर सेव्ह केला आहे. आता के सिरीज चालू आहे. टाईमपासवाले माझ्याजवळ नाही म्हटलं ना तरी 15-20 हजार लोक अधिक असतील. 15-20 हजार कमीच बोललो मी, कारण के सिरीज आहे. विचार करा, ABCD केमध्ये साधारण 800 जण आता झाले टाईमपासवाले केमध्ये. मग विचार करा, त्याच्या अगोदर प्रत्येक ह्याच्यामध्ये 1000 मी सेव्ह केलेत. एमध्ये 1000, बीमध्ये 1000 असे सेव्ह केलेत. मग विचार करा कितीतरी लोक अशी आहेत की टाईमपास करायला येतात, त्यांची बायोडा येत नाहीत. मग मी काय करायचं? मी तर ऑलरेडी पैसे मोजलेत, पण नंबर बघा कसे सेव्ह करून ठेवलेत मी. काही नंबर सेव्ह करून ठेवलेत, कारण पर्याय नाही आहे. मला ही लीड पाहिजे आहे ना. आज ना उद्या केव्हा ना केव्हा बायोडा यांचे येणार. मी यांना मेसेज पाठवत राहणार. मला गरज आहे. जोपर्यंत बायोडा येत नाही तोपर्यंत मी मेसेज यांना पाठवतच राहणार. समजलं ना? कारण कसं, मला गरज आहे. ह्यांची बायोडा येणारच नाही आहेत. कसं करायचं लग्न यांचं? लग्न कसं करू शकतो? आकाशाचं मला समजणार आहे. मी खात्री केल्याशिवाय कोणाला मुलगी देणारच नाही आहे. मी खात्री करणार समोरची पार्टी खरी आहे की खोटी आहे. खात्री केल्याशिवाय मी कोणाला देणार नाही आहे. माझ्याजवळ 101 मुली आल्यात, चांगल्या आल्यात, आणि प्रत्येक मुलीने पद्धतशीर माहिती पाठवली आहे मला. आणि मुलांनी मात्र नाही पाठवली. मुलं फसवी निघालेत. मुलं भरपूर मला सांगतात, माझा भाऊ आहे लग्नाचा, माझा दीर आहे लग्नाचा, माझा कोण मामा आहे लग्नाचा, कोण काय आणि काय. पण ते मामा लोक हे आम्हाला मामा करतात, अशी कंडिशन आहे. सगळी फसवेगिरी चालली आहे. आणि दोष देतात दुसऱ्यांना की एवढे पैसे भरले तेवढे. यांनी कुठेही पैसे भरले नाहीत. यांची स्वतःचे झेरॉक्स मारायची कंडिशन नाही आहे ना. झेरॉक्स तरी मारली पाहिजे ना बायोडाची. झेरॉक्स मारून पत्रिका वाटतात तसे वाटा सगळ्यांना. ते पण करू शकत नाही ते. आणि बायोडा सेंड करायला किती वेळ लागतो बायोडा, पण बायोडा पण सेंड करू शकले नाहीत ते. अशी कंडिशन आहे. बरं, धन्यवाद. असू देत, ज्याचा विषय आहे. जर पाठवले तर लवकर झालं असतं. आता पुढे माझं काम वाढणार आहे. दसऱ्यानंतर मी फी लागू करतो आहे. दसऱ्यानंतर सगळ्यांना फी पडणार आहे. आता फ्री आहे, नंतर कायमस्वरूपी फ्री देऊ शकत नाही, कारण माझा खर्च निघला पाहिजे. प्रचंड खर्च करतो आहे मी. त्यामुळे तुम्ही विचार करा, अजूनही वेळ गेली नाही आहे.